नियमावर जे काही चालू आहे माझं महाराष्ट्रात गावात काय दोन नियम आहे। मला 5 मुली आहे, मुलगा नाही मला। 5ही मुलीची शपथ खाऊन सांगतो, पहिला नियम आहे मी आयुष्यात कधी खोटं बोलत नाही, आणि दुसरा नियम आहे मी आयुष्यात कधी हरामाचे 10 रुपये खात नाही। वारकऱ्याची औलाद आहे, वारकऱ्याचीच आहे, ज्याला खायचे कोणाचे हरामाचे 10 रुपये, त्याच्यासाठी जन्माला आलो का? 5 वेळेस लोकांनी निवडून दिले, 5 वेळेस ग्रामपंचायत ताब्यात दिली, 25 वर्ष सलग। 25 वर्षात 25 रुपयाचे लफडं नाही केलं मी। काय म्हणताना आम्ही लय म्हणतो 96 कोळी मराठा आहे, वागताना काय शेण खातील लोक, कसे काय पैसे खावडते मला कळतच नाही। त्या ग्रामपंचायत मध्ये कशी काय हलकट झाले झाले। पर पहिले ऐकलं होतं कोळशात खाते, चाऱ्यात खाते, सिमेंटात खाते, घरकुलात खाते, है ना, असं ऐकलं होतं। काळात खाते, आता संडासात बी खाते म्हणजे झाले हलकट जे आहे ते। लाज वाटायला पाहिजे ना, संडासात पुढे पैसे खा का गोरगरीबाचे? काय यांची जिंदगी कशी काय जन्माला आले, मेले असते ना लहानपणी बरे झाले असते। पर काय करणार आहे त्या पैशाला? तुम्ही काय करून करून काय करणार? माझ्याजवळ 1 गुंठा जमीन नाही, काही ट्रॅक्टर नाही, मशीन नाही, गाय नाही, वासरू नाही, काही नाही, काय फरक पडतो मला? काय जिंदगीत काही लागत नाही हो, काहीच लागत नाही। तुम्हाला विश्वास बसायचा नाही, मी आज सकाळी कोल्हापूरहून निघालो म्हणलं, है ना, सहज फोन केला। अरे एका जणाला म्हणलं बाबा मी कोल्हापुरातून चाललो होतो, नवरात्र आहे, दर्शन होईन का? अहो साहेब म्हणे आहे कुठं, गाडी उभा करा नसती, 5 मिनिटात कोल्हापुरात दर्शन। ग्रामपंचायत सरपंच लाईन लागून उभा होते, मला तुळजापुरात बी आलं तसंच केलं, 5 मिनिटात दर्शन। काय लायकी आहे का आपली? तुम्हाला खोटं वाटत असेल, एक गर्व म्हणा, काही म्हणा, जिल्हा अध्यक्ष, जिल्हा बँकेचे अध्यक्ष, जिल्हा परिषदचे अध्यक्ष, आमदार ते सांगते मला आम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष। अरे त्याची ओळख मला करून देते। कशामुळं? मी माझं काम 25 वर्ष इमानदारीने केलं, त्याचं हे फळ आहे। मला कुणाला नाव नाही ठेवायचं, करा ना, आपलं आपलं काम करा, आपल्या कामात देव आहे। सावता महाराजांनी काय सांगितलं आम्हाला? कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, माझ्या शेतात माझं देव आहे। मग सावता महाराजाचं देव त्यांच्या शेतात येतं, आपला देव कशात आहे आपण तपासा। सरपंचाचं देव कशात, शाळा मास्तरचं देव कशात, ग्रामसेवकाचं देव कशात, पोरायचं देव कशात, ज्याचं त्यानं आपला आपला देव पहा। एकदा जन्माला आलो, एकदा मरायचं अटळ आहे। अख्ख्या गावच्या महिलाला वर्षभर सॅनिटरी नॅपकिन फ्री आहे। 5000 संपले नाही, अजून चालूच आहे ते कव्हर बी, काय गाळायची नाही करायची ते, 5000 संपले नाही अजून। हा ना, पण माझ्या बी ध्यानात राहत नाही मी काय काय देतो। 7-8 मसनी घेतलेले आम्ही महिला मंडळ, ध्यान करा, त्या मसनी ग्रामपंचायत मध्ये ठेवलेले आहे। बाईनं आपलं आपलं सामान धान्य आणायचं, त्याचं ते करून न्यायचं। त्याचे 2 कारण आहे, एक त्या बाईला शुद्ध खायला मिळायला पाहिजे, 2 रुपये वाचायला पाहिजे। शेवाय करायची मसनी आहे, पापड करायची मसनी आहे, गोड तेल काढून द्यायची मसनी आहे, हरभऱ्याची तुरीची डाळ काढून द्यायची मशीन आहे, बटाटा चिप्स चिवडा करून द्यायची मशीन आहे, उसाचा रस काढून द्यायची मशीन आहे, मोटरसायकल 4 व्हीलर मध्ये हवा भरून द्यायची मशीन आहे। गाव ग्रामपंचायतचं का नको? गावाला जी जी गरज आहे ते सगळं ग्रामपंचायतने घेतलं पाहिजे, या मताचं मी। काय बी लागत असत का, आम्हाला प्रॉब्लेम का आहे त्याला घ्या ना। आणि मी काय सांगितलं, आमचा खर्च किती आहे?
नीट ध्यान करा, त्याच्यावर विसरायचं नाही. खर्च किती, जमा किती होते? 40 लाख आणि खर्च किती? 30 लाख. एवढं देऊन ग्रामपंचायतला 10 लाख नफा आहे. सरकारचे तर वेगळेच आहे. दिवाळीला 25 किलो साखर देतो अर्ध्या पैशात. 25 किलो अर्ध्या पैशात म्हणजे 12.5 किलो फुकट. बरोबर आहे ना? बायाला वज उचलत नाही साहेब, दुसरी एक बाया लागत ती उचलून द्यायला. 25 किलो साखर बीबीश्वर बातमी होती. कारखानदार बी देत नाही सभासदाला 25 किलो. कचरा दर घरी जाऊन आणतो आम्ही, दर घरी. आमचे ट्रॅक्टर, आमचे माणसं, बकेट आम्हीच दिले 2 त्या बाईला. बाई घरी ठेवतो तर आम्ही घेऊन जाऊ. गावात कचरा होईन का? नाही. प्लास्टिक ठेवायला एक पिशवी दिली, बाया इकडे तिकडे टाकीत होत्या. प्लास्टिक लई वाईट आहे. माझी हात जोडून विनंती आहे, प्लास्टिक कधी जाळायचं नाही. हो, प्लास्टिक जाळायचं नाही आणि प्लास्टिक फेकून बी द्यायचं नाही. प्लास्टिक जमा करून ठेवायचं, भंगारवाल्याला द्यायचं. फारच डेंजर आहे. 1400 वर्ष सडत नाही साहेब ते. चांगदेव महाराजांच्या आवड आहे. 1400 वर्ष सडत नाही. मग बायाला सांगितलं आम्ही, प्लास्टिक बाजूला ठेवा, आम्ही घेऊन जाऊ. काही बाया ठेवत्या, काही बकेटीत टाकत्या, काही पिशीत टाकत्या, काही खाली टाकत्या. इतरावानी करते लोक. ठीक आहे, एवढी सोपी आहे का? मग आता 2 वर्षापासून आम्ही काय केलं ताई, घरातलं जुनं प्लास्टिक 15 रुपये किलोने घेतो. एक तुकडा इकडे इकडे जात नाही. बाया एवढ्या सज्जन झाल्या, तुम्हाला काय सांगा. तिचे तर ठुतीच, पण शेजारीन घरी नसली तर तिचं उचलून ठुती. 15 रुपये किलो आहे ना. मला सांगा, जे 2 वर्षापूर्वी बाया ऐकत नव्हत्या, आज न सांगता ऐकत्या, मग मूर्ख त्या होत्या का मूर्ख आम्ही होतो? नाही कळायचं ना. मूर्ख आम्ही होतो, कारण हे रानडुकर कसे सांभाळायचे हे अक्कल उशीर आली आम्हाला. रानडुकराची ही इतकं सोपं नाही सांभाळणं. अहो साहेब विचार करा, 8 लाख गाव आहे, का सुधरत नाही? 7,000 आमदार झाले महाराष्ट्रात आतापर्यंत, 7 गावं चांगले झाले नाही. सगळे आमदार काय मूर्ख आहे का? हे सांभाळणं लय अवघड आहे. सोपं नाही. ही कला ज्याला आली त्यालाच आली. आणि सहजासहजी होत नाही. अण्णांना झाडाला बांधून आणले, तसे होत नाही. आम्ही तर काय काय केलं तुम्हाला जर सांगितलं तर तुम्ही विश्वास बसायचा नाही. आणि ते करावंच लागतं. ते तुम्हाला एक गोष्ट सांगतो बघा, लक्षात येते का? खरं खरं सांगा, छत्रपती शिवाजी महाराज मोठे का तुकाराम महाराज मोठे? तुकाराम महाराज. प्रांजळपणाने सांगितलं, अगदी बरोबर आहे. मग मला सांगा पोराव, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐवजी जर तुकाराम महाराजाला आग्र्याला अटक झाली असती तर तुकाराम महाराज सुटून आले असते. तिथं इठ्ठल इठ्ठल करीत बसलं असतं. त्याला छत्रपतीच लागतो, ऐऱ्या गैऱ्याचं काम नाही ते. म्हणून गावचा सरपंच पक्का बदमाश लागतो, आमखोर. हे सोपं नाही, पण त्याने आईच्या भूमिकेत राहायचं. गावातल्या प्रत्येक माणसाला काय काय लागतं हे त्याला कळायला पाहिजे. पंढरपूरच्या पांडुरंगा इतका मान आहे त्याला, सरपंचाला. पंढरपूरचं मंदिर आणि ग्रामपंचायतचं मंदिर तितकंच पवित्र असलं पाहिजे. साधी गोष्ट नाही.
पंढरपूरच्या विठ्ठलानं युगे 28 झाले हात काढले नाही. राहू दे ना. आमच्या सरपंचाचा 24 तास हात मोकळा राहू शकतो समाजासाठी, पण त्याची इच्छा असेल तर. जरा वापर लागत नाहीत ना. शेती करायला एक ट्रॅक्टर आहे आमच्या ग्रामपंचायतचा, कचऱ्याचा ट्रॅक्टर वेगळा. हे लय महत्वाचं आहे. ऐका, इकडे चल. गावगावच्या सरपंचांनी लोक हो डोकं ठिकाणावर ठेवा. 40% सबसिडी आहे शेतकऱ्याला, शेतीला. आधीच बोलवायला मी तुला. आपल्याला म्हणजे एखाद्या शेतकऱ्याचं 10,000 बिल झालं नांगरायचं मोगडायचं, 6,000 घेतो आम्ही, 4,000 सबसिडी देतो त्याला वर्षी. खुर्ची ठेवी ना. तुमच्याकडे 1 एकर नांगरायला किती पैसे लागते? 1,500, 2,000. आम्ही 1,200-1,300 ने नांगरून देतो. 5 एकर जमीन असली त्या गरीबाला पैसे वाचले किती. शेतकऱ्यासाठी बोलणारे लई आहे माईकवर, पण शेतकऱ्याला शेती करायला 35-40% सबसिडी देणारं भारतातलं पहिलं गाव आहे माझं. तरी नफ्यात आहे आम्ही. हा शब्द बार बार ध्यानात ठेवा. तरी नफ्यात आहे. कधी येऊन कोणी हिशोब बघा आमचा, आम्ही नफ्यात आहे. 5,000 घेऊन आम्हाला एवढं देऊन जर आम्ही नफ्यात आहे, म्हणजे बाकीचे काय झोपले काय, करते काय? कसा दुख राहिला ना साहेब. 500-600 किलोमीटर प्रवास रोज करतोय. किती दिवस सांगायचे? त्याला काही मर्यादा आहे की नाही? आता होऊ शकतं, काहीच अवघड नाही. कोणी म्हणून भाऊ ट्रॅक्टर घेतलं, तुमच्याजवळ पैसे होते मग घेतलं. आम्ही कुठून घ्या? 14 लाखाला ट्रॅक्टर घेतला, 10 लाख जिल्हा परिषदकडून लोन घेतलं. नीट ऐकलं पाहिजे काय सांगतं ते, तेव्हा कळतं. 10 लाख जिल्हा परिषदकडून लोन घेतलं, 4 लाख कृषी खात्याकडून सबसिडी घेतली. 1 रुपया तरी लागला का? नाही लागला. बिगर पैशाचे ट्रॅक्टर दरुजात. होऊ शकतं, फक्त आपलं डोकं ठिकाणावर पाहिजे आणि करा ना या समाजासाठी. काय प्रॉब्लेम आहे? 38 म्हातारे सांभाळते आमची ग्रामपंचायत. गावातले 2 टाइम जेवण आहे, कपडा लत्ता काही लागलं दवाखान्यात. 38 म्हातारे ग्रामपंचायत मध्ये 2 टाइम येऊन जेवते. ज्याला कोण नाही अशी गरीब आहे. गावातलेच घालतो बरं का, नाही तर निघताना सगळी. 38 म्हातारे. गावातला माणूस उपाशी झोपत असेल तर सरपंचाला झोप कशी येते? गावाला झोप कशी येते साहेब? गावातलं म्हातारं वृद्धाश्रमात नेऊन टाकणं महापाप आहे. भीक मागायला लावणं महापाप आहे. आमचा बाप आमची आई आम्हाला लय जड झाली का? जगताच कशाला मग? विहिरीत जीव द्या ना. हे ऐकायला कडवट वाटतं पण सत्य आहे. आमच्या गाडगे बाबाने काय सांगितलं? भुकेल्याला अन्न द्या. आम्ही मस्ती आलेल्याला खाऊ घालतो, भुकेल्याला देत नाही. आमचा प्रॉब्लेम तो आहे. आपल्यापाशी लई आहे, कुठं खर्चायचं माहित नाही. देवीला नेऊन साडी वाहती बाई, शाळात येऊन मास्तरनीला विचारती माझ्या पोरीची अंगी आली का? अंगी घ्यायला पैसे नव्हते, साडी कशाला वाहिली तिकडे? सोनं वाहते काय की बाय देवाला? ते ढेबऱ्या पोटायची दारू पिते संध्याकाळी. देवाला कोणाला व्हायचं तर वाहू द्या, आपला त्याच्यात भांडण नाही. पण कोणा वाहा, ज्याच्या पैसे वाहत त्यांना. आम्ही 5 रुपये सगळ्यांना काढलं ना, आम्ही कशाला हे नाटक करत? काय देव तुमच्या याच्यावर बसलं? ही आपली देवी इथं, ही अंबाबाई, ही तुळजाबाई, ही सरस्वती. हिला पुस्तक घ्या, हिला अंगी घ्या, हिला कपडे घ्या. हे कवा कळायचं? आम्ही किती दिवस येड्यावानी राहायचं?
म्हातारे कोतारे जर ग्रामपंचायत मध्ये आलं ना येडवणी करतात, बा कागद लवकर द्या, ग्रामसेवक आला का नाही, मला उशीर झाला. म्हातारा माणूस थोडं करतं येडवणी. आम्ही 2-3 मसनी आणल्या आता ग्रामपंचायत मध्ये ठेवल्या. म्हातारा आलं ना त्याचे पाय घालून द्यायचे त्या मसनी, बटन दाबून द्यायचे, त्या मसनी म्हाताऱ्याचे पाय दाबी द्यायचे. म्हातारा उठतच नाही ना, दम्माना होऊन द्या म्हणतात. काय घाय नाही, काय घाय. साहेब ग्रामपंचायत पाय दाबून देते म्हाताऱ्याची, तरी ग्रामपंचायत नफे दे. धंदे करा, उद्योग करा, ग्रामपंचायतीने पैसे कमवा. आम्ही आता ते अन्न फ्रूटचं लायसन काढलं आमच्या ग्रामपंचायतनं. माल विकायचे आम्हाला, पीठ विकायचे, डाळी विकायच्या, काही बायाकडून तयार करून शहरात विकायचं. राशन दुकान पण पंचायतचं आहे आमच्या इथं. राशन दुकान कोणाचं? पंचायतचं. 10,000 रुपये महिना येईन तर पंचायतलाच येईन ना. करा ना, काय प्रॉब्लेम काय आहे मला कळत नाही. जे जे धंदे करता येईल ते ते करा. पंचायतने पैशावाला व्हा आणि लोकांची सेवा करा. खरं नाही राहिलं साहेब. माझ्या इथे 25 वर्षापूर्वी दोन डॉक्टर होते. 25 वर्षापूर्वी खाजगी. दोघं पळून गेले. 10 रुपये धंदा होत नाही. पाणी स्वच्छ, झाडं चांगले. झाडं किती माहिती? 2000 नारळाच्या झाडाला नारळ लागू राहिले. 2000 नारळाचे झाड. 2000 नारळ नाही, 2000 झाड आहे. एका झाडाला 100 नारळ आहे. विकत नाही, पोरं तोडून खाते रस्त्याला. सीताफळ आहे, पेरू आहे. आमच्या स्मशानभूमीत 1,400 जांभळीची झाड आहे. 1,400 जांभळं लागले ना त्याला. बाया आमुष्याच्या दिवशी बी स्मशानभूमीत जाते. जांभळं काय, त्याला काय पर्याय नाही. काय आम्हाला प्रॉब्लेम? खरंच सांगा तुम्ही, जांभळं भेटते खायला? कौट कोणा खाल्लं तुमच्यापैकी यावर्षी? काय आमचे डोके खराब झाले ना. बरं अडचण काय? तर काहीच नाही ना. हो, जागा नाही का, पाणी नाही का, सगळं आहे ना. आम्ही हे तुमच्या इथे गेलो होतो. मी कोणाच्या इथे जेवायला गेलो तर माहित नाही. आता ओढलेच रस्ते. म्हणजे मड कसे काय दारी आणते काय मला कळत. कसं काय आणते? त्यांच्या बदल तू उभं राहायला जागा नाही तिथं. त्याच्यात गटर आहे की कोण ते झाकेल नाही. दगड कसं? आमचे आहे अशा 1-2 लहान गल्ल्या, पण इतकं नाही. त्या गल्ल्यात आम्ही काय केलं, मला सांगायचं ध्यान कशावर आलं. त्या गल्ल्यात झाड नाही लावता येत ना मला, मोठाले नाहीये. तिथे काय केलं आम्ही, ताराचे मंडप केले आणि वेल लावले दोन्ही बाजून. वेल, ती वेल त्या तारावर चढिले. वेल कशाची माहितीये? कारलं, भोपळं, दोडकं. तिथंच तोडायचं तिने आणि तिथंच खायचं. होऊ शकते साहेब, बिगर औषधाचं, बिगर खताचं. 100 वर्ष जगले पाहिजे ना पोरं. लई चुका हो राहिला. 30-35 रुपयानं आम्ही दूध विकतो. दूध डेअरीला जातं, तिथं मलाई काढून घेते, औषध काढून देते आणि आणून आम्हाला 50 नाही किती. पागलपणाच आहे ना. मला सांगा, दूध गावात पिकत का शहरात? मग आम्हाला शहरातून कसं काय दूध येतं? किती अवघड आहे. एक गोष्ट नाही ना, 1000 गोष्टी आहे ना. या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवायचे सरपंचानं. या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवायचे ग्रामसेवकानं. आणि गावातल्या एक माणसाचे कल्याण कसं होईल पाहायचं. काही करा उद्योग. हे ताई बसल्या, यांच्या अंगावर समजा 500 रुपयाची साडी आहे. साहेब नीट अभ्यास करा. त्या ताईला 2 साड्या लागते वर्षाच्या, म्हणजे 1000 रुपये खर्च आहे तिला. बरोबर आहे? तिनं 1000 रुपये खर्च करतीच ती त्याच्यासाठी.
अख्ख्या गावच्या बायाला जर 2 साड्या दिल्या अशा ग्रामपंचायतला 700 रुपयाला पडेल ती साडी. 1000 रुपये साडी केवढ्याला पडेल? 700 रुपयाला पडेल. म्हणजे 10 लाख लागणार असेल गावाला तर 7 लाखात भागन. कधी आमच्या सरपंचाच्या डोक्यात हे करायचंय आपल्याला? करा. करीत नाही म्हणून लोकांचा विश्वास नाही. लोकांचा विश्वास राहिला नाही म्हणून लोक काय करते, मतदानाच्या टायमाला 1000 का होईना ती पिसळण झाले ना. पाय पोळत असले तर बाहेर हा ना, त्याला वाटतं तेवढे उजून काय 5 वर्ष ह्यो हाताला लागत नाही. 1000 तर 1000. कसं काय बिनलाजाने हो. दुष्काळामध्ये तुकाराम महाराजांनी सगळं वाटून दिलं. कर्ज माफ केलं, पैसे वाटून दिले. छत्रपती शिवाजी महाराजाला माहित झालं तुकाराम महाराजांनी काहीच ठेवलं नाही म्हणून सगळं वाटून दिलं. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी एक टोपलं भरून धन पाठवलं. तुकाराम, सत्य घटना आहे. सोने नाणे पैसे पाठवले. तुकाराम महाराजांनी उघडून पाहिलं, काय आणलं म्हणे. आणि तुम्हाला महाराजांनी पाठवले. भेट म्हणे, माझं मी लोकांना वाटून दिलं, हे कशाला घेऊ. वापस धाडलं, घेतलं नाही. शिवाजी महाराजांचं साहेब मजाक नाही. तिथे एक अभंग लिहिला, गाथा वाचला असेल तर कळन. कोणता अभंग लिहिला तुकाराम महाराजांनी तिथे माहितीये? सोने नाणे आम्हा प्रत्येके समान, माती समान आहे म्हणे, मला नाही पाहिजे. हा अभंग आम्ही रात्री म्हणतो, पहाटी म्हणतो, तरी मतदानाचे 1000 घेतोच. इतके बिनलाजे झाले. आम्हाला 3 गोष्टी दान करायचे सांगितल्या. गोदान, गोदान बोलतं ना, हा, मतदान, कन्यादान. गाई तर विकायला लागलो लय दिवसात, मतदान बी विकायला लागलो लय दिवसात. बस पोरी इकायचे बाकी राहिलं आता. आणि असेच पागलवानी राहिले ना ते त्याला लय दिवस नाही लागायचे. काय करायचे पैसे, कशाला घ्यायचं कोणाकडून? स्वतःच्या कष्टाचं खा, त्याला जे आहे तेच पुरतं. हे हरामाचं खाणं बंद करा. काय लागत नाही हो माणसाला. 84 लाख जीव आहे या जगामध्ये. चिमणी, कावळा, बेंडकी, साप, म्हैस. कोणाला आधार कार्ड नाही, कोणाला घरकुल नाही, कोणाचं बँकेत खातं नाही, कोणा रांडो बायाला पैसे नाही. ते जगत चालत. आमचंच कसं उगत. काय द्यायला आहे इथं? 2-2, 3-3 बाऱ्या घरकुल मंजूर झाले तरी याचं पुरत नाही. बरं याला झालं पुढे याचे 3 पोरं. म्हणजे सरकारच्या भरोश्यावरच चालू आहे कारखाना. संडासचं बी तसेच. 12,000 घेऊन बी संडास वापरत नाही हो. तुमच्या इथल्या बाया कोणी बाजूला जाते परवा, बाया इकडे जाते की इकडे, हा इकडे माणसं इकडे. पोरगेले खरं बोलले बिचारे. मी लई कपटी साहेब, कुठून काय काढायचं बरोबर ओळखत. पोरं बरोबर सांगायचं. तुम्हाला विचारलं असतं ना, लोक बाहेर जाते का? नाही नाही, पोरांनी सांगितलं बा इकडे जात, माणसं इकडे जात. 25 वर्ष झाले तेव्हा माझ्या गावाने महाराष्ट्र जालना ग्रामीण बँक होती. 5-5 हजार रुपये कर्ज काढलं होतं साहेब. अख्ख्या गावानं 5,000 कर्ज काढून संडा बांधले होते आमच्या गावानं 25 वर्षापूर्वी. सरकारच्या पैशावर माझं गाव हागणदारी मुक्त नाही झालं. कर्ज काढून 3च महिन्यात झालं होतं. 3च महिन्यात अख्खं गाव. साहेब झोपत नव्हते लोक, रात्र दिवस काम चालू होतं. 3 महिन्यात एंड. का नाही करायचं अहो? छत्रपती शिवाजी महाराज मा जिजाऊ संडास वापरत होते 400 वर्षापूर्वी. रायगड किल्ल्यावर जाऊन पहा, जिजाऊनं वापरलेला संडास अजून आहे. लाज वाटायला पाहिजे आम्हाला. मा जिजाऊने वापरलेला संडास आहे आत्ता तिथं. किती हलकटपणाची सीमा आहे आमची. 400 वर्षापूर्वी आमचा बाप संडास वापरत होता हो. मी दर्शन घेतलं साहेब त्या संडासचं.
दर्शन अक्षरशः मुंडकं टेकलं मी. मजाक आहे का? काय माणूस असेल तो. आम्हाला कोणी समजून सांगितलं नाही, आम्हाला काय कळलं नाही. संडास का बांधायचा? तुम्हाला 2 कारण आहे महत्वाचे सांगतो ताई, तुम्ही ऐका. एक, ज्या वेळेस आम्हाला लघवीला संडासला जावं वाटलं, अर्ध्या मिनिटाच्या आत जायला पाहिजे. महत्वाचं कारण हे बरं का, अर्ध्या मिनिटात जायलाच पाहिजे. मग जर आमच्या घरी सोय नसेल तर आम्ही कसं काय जाऊ? म्हणून ग्रामपंचायत मध्ये पाहिजे, बाजारात पाहिजे, एसटीत पाहिजे, रेल्वेत पाहिजे, विमानात पाहिजे. विमानात संडास आहे, ताबडतोब जायचं, उशीर करायचं नाही. उशीर केलं की रक्त खराब होत. 84 लाख जीव आहे या जगामध्ये, सगळे येऊन, याच्यापैकी कुणीही 5 सेकंद उशीर करीत नाही. बैल असं दमानं जातो का संडासला? म्हैस म्हणते का एवढं धुणं धुते मग संडासला जाते? जिथं आलं तिथे ताबडतोब. आपला प्रॉब्लेम काय आहे? आपल्याला बुद्धी आहे, अक्कल आहे. जिथं वाटलं तिथं आपण बसू शकत नाही, हे सत्य आहे. मग याला पर्याय काय? याला एकच पर्याय, जिथं जाऊ तिथं संडास बांधला पाहिजे. याला दुसरा इलाज नाही. जनावर पक्षी ताबडतोब जाते म्हणून ते आजारी पडत नाही, त्यांना दवाखाना लागत नाही. दवाखाना कुठे त्यांना? आणि दुसरं एक कारण हे महत्वाचं पुरावो, हे दुसरं कारण लय महत्वाचं आहे, ते ऐका. माशी असते ना, माशी माहिती आहे पुरावो? माशीला पाय असते 6. किती? आणि माशी जर लहान पोराच्या वल्ल्या संडासवर बसली गल्लीत, लहान पोरं कुठं करते? 1-2 महिन्याची, 6 महिन्याची पोरं बाहेर जाते कधी? तिथं ना गल्लीत, हे की नाही? त्याची आई धरून बसते. काहून ते म्हणजे त्याला कळत नाही. पण तू शेण खाती का? त्याला कळत नाही, ठीक आहे, तुला कळत नाही का? लहान लेकरू असलं म्हणून काय झालं? मला सांगा साहेब, मोठ्या माणसाच्या संडास मध्ये किडे, लहान पोराच्या संडासचे काय पिढे होते का? ते घाण होती. त्या संडासवर जर ती माशी बसली, एका पायाला 6000 जंतू चिटकते. एका पायाला किती? 6000. तर 6 पायाला किती झाले? 36,000. पोरं लय हुशार, गावचं कल्याण आहे. पुढं किती? 36,000. ती माशी अशी बुडीले तिनं पाय आणि घेऊन आली 36,000 जंतू बुंग बुंग करीत, आणि आमच्या भाकरीवर बसली. घेन करा, भाकर खातो का फेकून देतो आपण? काय करतो? खातो. तुम्ही खाते, हे खाते, हे खाते, मी खाते, सगळे खाते. आणि आम्हाला कळलं नाही, दिसलं नाही, समजलं नाही. आता उद्या एक काम करा, परवा घरी गेल्यावर करता का? तुम्ही ऐकता का? एखादी गोष्ट ऐका. मग किती जण ऐकता? बरोबर, खरंच ऐकता का नाही? वरचे पोरं ऐकते खरे. बरं हात करा बरं. अरे हफ्ते बघा, सगळे करते, चिटिंग करते. काय करायचं? उद्या घरी गेल्यावर आपल्या स्वतःच्या संडास मध्ये टाचणी बुडायची. सुई असते ना, सुईचं टोक बुडायचं बरं का, सगळी सुई नाही, फक्त काय टोक बुडायचं असं, ते भाकरी लावायचं. आता हा म्हणले तू का? आणि सुरू करायचं. करीन का कोणी? वरची पार्टी नाही, बरोबर आहे, नाही करायचं नाही. आता मला एक गोष्ट खरं सांगा हो, इमानदारीने सांगतात ना, 6 पायाला जादा लागला असेल का सुईच्या टोकाला जादा लागला असेल? जास्त खायचं का? घोटाळा झाला, लक्षात आलं? 6 पायाचं खायचं, सुईच्या टोकाचं नाही खायचं.
दिग्रस ना, दिग्रसच्या लोक हो, आजूबाजून आलेले पाहुणे मंडळी हो, इथे एक घोटाळा झाला मोठा. सुईच्या टोकानं लावलं ते तुमचं स्वतःच होतं, ते तुम्ही खात नाही. कळलं की नाही कळलं? हा, सुईच्या टोकानं लावलं ते तुमचं स्वतःच होतं, ते तुम्ही खात नाही. आता मासेनं आणलं, हे भाजपचं आहे, राष्ट्रवादीचं आहे का शिंदे गटाचं आहे? कोणीही कोणाचं खात. खालच्या आळीचं वरच्या आळी, वरच्या आळीचं खालची आळी. आता जर ते तुम्हाला खायचं नसन, एकच पर्याय आहे, राहिलेल्या लोकांच्या घरी जा, त्यांचा पाय पडा, बाबा हो इतके दिवस खाल्लं, आता बस झालं, आता वापरा, है ना? नाही झालं, करा लागते खेळ. काय करता? आम्ही हगंदारी मुक्त झाले तेव्हाचा एक किस्सा सांगतो मी, सत्य किस्सा आहे. उशीर झाला पण मला काय गोष्टी मूड आला का सांगा वाटते. तेव्हा काय झालं, मी राखण करायचो. आम्ही बाई असू का माणूस असू, बसूनच देत नव्हतो संडासला, हाताला धरून उठीत होतो मी बायाला उठत होतो बायाला. एक म्हातारं काय आमचा चुलता असं डबडे घेऊन चाललं तांबेत माझ्या जवळून, सकाळी सकाळी म्हातारं माणूस चुलता असं लंगडत, थोडा जीव काती आला, काय करावं चालू म्हणलं, पण म्हाताऱ्याला मारता बी येणं ना, वयस्कर होतं ना. एवढ्यात एक कट्टा आलं, पोट्टले आगव होत, 10-12 वर्षाचं पोट्ट, जरा आगव काय की पोर असते. मला एकदम सुचलं, पोराला बोलिलं, म्हणलं इकडे. ते म्हणे काय दादा, म्हातार चाललं डबडे घेऊन, म्हणे हा, मागून पळत जाईन त्याचं डबडं सांग. पोरग म्हणे खरंच? म्हणलं खरंच. हे 10 रुपये, 25 वर्षापूर्वी 10 रुपये लई झालं. चारण भेटत नाही, 10 रुपये दिले मी खटकन त्या पोराला. पोरगा आगवच होतो, 10 रुपये भेटले. सरपंचाने सांगितलं, काम पक्क झालं ना ते. जेत पळालं मागून डबड्याला हाणलं, पोरग गेलं पळून. ती म्हातारी लंगडत, कोणाचं काटतं ती काटतं हाती लागत ते गेलं. म्हाताऱ्याला इतक्या शा झाल्या, देव झालं, तुम्ही गंमत पाहते. म्हणलं काय होतं, म्हाताऱ्याचा असा प्रॉब्लेम झाला, त्याला पुढे जाता येईना ना, जाईनच काय. म्हाताऱ्याचा आणखीन एक प्रॉब्लेम झाला, त्याला माग हवी आता येईना. ते म्हाताऱ्या माणसालाच कळत होत, दुसऱ्याला नाही कळत. ते आणि बाणी लागली होती, म्हातारं असं लाल झालं. मी गेलो घरला निघून, म्हणलं काय होस आलं. दुसऱ्या दिवशी सकाळी काय झालं साहेब, त्या पोट्ट्याने काय केलं, त्याच्या काही सोबत्याला सांगितलं, म्हणे डबडं सांगितलं, दादाने मला 10 रुपये दिले. ते म्हणे चल आम्ही बी येतो आज. त्याची टोळी तयार झाली ना, 10 रुपये डबडं, 10 रुपये डबडं. अख्खं गाव इतकं घाबरत होतं त्या पोरायला. त्याची आय असू का बाप असू, आई जरी संडासला चालली असं घेऊन, तिचं पोरग जरी समोरून आलं, ती असं करायचं, सांडून दिलं तर काय करतात, काय करतात ते का पोलीस स्टेशनला जातात. मला आता लाज वाटते त्या गोष्टीची, पण करावं लागतं. परिस्थितीनुसार या गोष्टी करावं लागतं. ज्याला पैसे नाही त्याला पैसे दिले, ज्याला जागा नाही त्याला जागा दिली, ज्याला मदत करायची त्याला मदत केली, ज्याला लातान तोडायचं त्याला लातानं बी तोडिलं. पण गावात 3 महिन्यात हागणदारी मुक्ती केलं, करायलाच पाहिजे. 2 वेळेस गावाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. संत गाडगे बाबा अभियानात माझं गाव राज्यात पहिलं आलं. हे स्मार्ट विलेज शासनाने काढलं, केंद्र सरकारने स्मार्ट विलेज. माझ्या गावचा अभ्यास करून काढलेलं इथे. केंद्राचे लोक 5 दिवस बसले होते माहिती अभ्यास करीत. इथून अभ्यास केला स्मार्ट विलेज कसं असावं, मग केंद्रातून आलं. माझ्या इथे 42 CCTV कॅमेरे आहे गावात. बाई घराच्या बाहेर निघली की पहिले पदर घेत, नाही त्या मेल्याला ऑफिसात दिसत. 32 बेसिन आहे माझ्या इथे, रस्त्यावर हात धुवायला गुळणा करायला रस्त्यावर बेसिन आहे.
प्रत्येक बेसिनवर लिहिलेलं आहे, इथं थुका. कोणी काय लिहिते, इथं थुकू नका, इथं थुकू नका. मग थुका कुठं? आमच्या इथे काय लिहिलं, इथं थुका. रस्ते तसेच आहे, सांडपाण्याची व्यवस्था तशीच आहे. एक एवढं तुम्हाला छटाक पाणी गावात पुढे दिसायचं नाही. मंदिर चांगलं, शाळा चांगली, स्वाध्याय परिवार चांगला, अंगणवाड्या चांगल्या, लोक चांगले, महिला चांगले. गरीब आहे, लय पैशावाले नाही. माझ्या इथे कोणी पक्षाचे बोर्ड नाही, कोण पंचायत समिती मेंबर नाही, जिल्हा परिषदचे मेंबर नाही. आमचं आमचे गाव आमचं आमचं करतं, आमचं आमचं राहतं, सुखी आहे. काही प्रॉब्लेम नाही. आणि सुखीच राहिलं पाहिजे ना. 100 वर्षाचं आयुष्य मिळायसाठी आपल्याला हे गोष्टी करायच्या आहे. उद्या हे पोरं पहा ना, एवढले पोरं जन्माला राहिले. अंगणवाडीच्या ताईला शाद येते. आता तुमचं बारीक काट जन्माला यायचं ना अंगणवाडी ताईचा काय संबंध आहे? तिनं काय केलं? ती संभळी झाल्यावर हेच भाग्य. साहेब 35 किलोची तलवार घेऊन फिरत होती मावळे. 35 किलोची तलवार घोड्यावर घेऊन फिरत होती शिवाजी महाराजांची मावळी. त्याच्यातलं कोणतं पोरग मोजा 35 किलो भरत नाही. मग कवर चालायचे आता किती दिवस? मिलिटरीत घालायला पोर राहायचे नाही. म्हणून काळजी घ्या. गावाला माझी विनंती आहे, पुन्हा मी सांगितलेलं आठवण करून देतो. पाणी स्वच्छ प्या, झाडं भरपूर लावा, फळाचे लावा, गावात स्वच्छता ठेवा, झाडून झुडून शौचालय, मुलाला शिकवा, शिकल्याशिवाय पर्याय नाही. आणि गावातल्या म्हाताऱ्या माणसाला जीव लावा जीव. काय होत नाही, काय फरक पडत नाही. आणि तुम्ही येताना काय आणलं नाही, जाताना काही जायचं नाही. टाटाचा माल, टाटाचा 8 दिवस झाले रस्त्यावर पडला होता, मरून तर कोणी उचलायला नव्हतं. तुम्ही आम्ही तर लई छुंगुरे. सत्य घटना आहे, पाहिलं सगळ्यांनी व्हॉट्सअपला. ऍक्सिडेंट झाला तर टाटाचा माल ना. काय आम्ही येड्यावानी करतो कशासाठी? पोराव, तुम्हाला एक प्रश्न विचारतो शेवटचा, आठवितो. महात्मा गांधीची जयंती कधी साजरी करतो आम्ही? 2 ऑक्टोबर. बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची, आपल्या बापाची काय झालं बघा. माहित कोणाची पाहिजे आम्हाला? बापाची. आणि असं झालं का? नाही झालं. मग बाबासाहेब आंबेडकरची, महात्मा गांधीची, छत्रपती शिवाजीची ध्यानात राहिली आणि आमच्या बापाची नाही राहिली. काय कारण? याच एकच कारण आहे. आमच्या बापानं कधी ग्रामपंचायतची पट्टी नाही भरली, कधी नळाला तोटी नाही लावली हलकटानं. खाली चाललं पाणी तर खालीच चाललं. घराच्या पुढे दगड ठेवतो, इकडे बी ठेवते का घराच्या पुढे? तो लईच हलकट लोक आहे ते घराच्या पुढे दगड ठेवणारे. पक्के आरामी ते अतिरेकी परवडे त्याच्यापेक्षा. गोळ्या घातल्या पाहिजे. ते घराच्या पुढे काऊन दगड ठेवते मला काय त्याचं काही समजत नाही. पुढं 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 असं उचलून डोक्यात घातलं पाहिजे ना. लाज वाटायला पाहिजे ना. का आम्हाला रस्त्यातले काटे वेचायचे सांगितले का? रस्त्यात काटे करायचे सांगितले? किती सोपं आहे हो. काय परमार्थ करतो आम्ही? काय कीर्तन ऐकतो? काय ज्ञानेश्वरी वाचितो? काय पारायण वाचितो? फुक्कड जात ना सगळं. आणि महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांची का राहिली आठवणीत? ते लोक समाजासाठी जगले म्हणून समाजाने आठवणीत ठेवले. आमचा बाप असेच गेला. मग आपण कसं मरायचं? आपण आपलं ठरवा. आलं तसंच जायचं की समाजासाठी काय करायचं? जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आम्हाला. साने गुरुजीने काय शिकवलं पोरं आम्हाला कवितेमध्ये माहितीये? खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, जगी जे हिनातपत दलित तया जाऊन उठवावे. किती सोपं सांगितलं ना. कधी कळायचं आम्हाला? गावकऱ्याला माझी विनंती आहे, या निमित्तानं मला बोलवलं. आई भवानीच्या आशीर्वादानं, तिच्या साक्षीनं आपण 1 तास 1.5 तास चर्चा केली. नुसते करून उपयोग होणार नाही, कुठेतरी तुम्हाला बसावं लागेल. एकादशीच्या दिवशी बसा,
चतुर्थीच्या दिवशी बसा, गावाने चर्चा करा, तरुण मंडळाने चर्चा करा, महिला मंडळांनी बसा. भांडणं करायची नाही, वाद करायचं नाही, वादानं प्रश्न सुटत नाही. एकट्या त्या भास्कर पेरेच लय नाकाला मोती लागले का? त्याचंच गाव चांगलं कसं होऊ शकतं? अवघड काय त्याच्या? आपलं होऊ शकतं. इथं काय झालं अडचण आहे, पण इथं काय लोकांपाशी पैसे नाही असं नाही, पैसा आहे. 5,000 रुपये द्यायची तर कोणाची कुवत आहे? 5,000 रुपयात जर एवढ्या सुविधा आम्ही देऊ शकतो, माझं गाव काय वेगळं स्वर्गात आहे का चंद्रावर असं नाही, तुमच्या जवळ आहे. म्हणून एकदा या, तरुण मंडळीला विनंती, या महिला मंडळाला माझी विनंती, कधीतरी एकदा या, बघा तिथे काय झालं, कसे झालं, अभ्यास करा. माझ्यापेक्षा 10 पट तुमचं गाव चांगलं हो, प्रत्येक महिला मुलं तुमच्या इथले सुखी हो, असे माता तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो. बोलायच्या नादात एक अर्धा शब्द वाकडा बोललो असन, पण माझा हेतू चांगला होता. आयुष्यभर ते शब्द तुमच्या लक्षात राहावं याच्यासाठी